नमस्कार, मैं राशि। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी भंडारा की, जहां नवनियुक्त जिला परिषद के उपाध्यक्ष एकनाथ फेंडर ने आज अपनी पहली प्रेस कॉन्फ्रेंस में किसानों के हित में नई योजना की घोषणा की और दिखाएंगे परभड़ी में कैसे ताल मृदंग की गूंज के साथ छत्रपति शिवाजी महाराज पालकी समारोह का उत्साहपूर्ण संपन्न हुआ। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। भंडारा में नवनियुक्त जिला परिषद के उपाध्यक्ष एकनाथ फेंडर ने अपनी पहली प्रेस कॉन्फ्रेंस में किसानों के लिए नई योजना की घोषणा की। उन्होंने कहा कि सरकारी योजनाएं किसानों तक सही से नहीं पहुंच रही हैं, इसीलिए हम जिला परिषद स्तर पर एक विशेष योजना लाएंगे जिससे किसानों की समस्याओं का समाधान किया जा सके। मक्का की बढ़ती अंतर्राष्ट्रीय मांग के बारे में बात करते हुए उन्होंने कहा कि पानी की कमी वाले क्षेत्रों में मक्का की खेती से किसान कम लागत में ज्यादा लाभ कमा सकते हैं। इसके अलावा जिले में पशु चिकित्सालयों की स्थिति सुधारने के लिए राज्य सरकार से निधि और कर्मचारियों की मांग की जाएगी। ये योजना किसानों की समृद्धि के लिए एक महत्वपूर्ण कदम साबित हो सकती है। कृषी विभागाचा पदभार स्वीकारला आहे आणि कृषी विभागाचे पहिले सभापती म्हणून तुम्ही आता बांधावर जाणार आहात शेतकऱ्यांच्या। काय तुमची भूमिका असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देणार आहात? जिल्हा परिषद सर्वप्रथम मी आज जिल्हा परिषद भंडाऱ्याचा कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती म्हणून माझ्याकडे कारभार सोपवण्यात आला। आपला भंडारा जिल्हा हा कृषीप्रधान म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आणि धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्हा परिषद बांध्यावर हा एक उपक्रम आम्ही याकरता सुरू केलेला आहे, कारण की शेतकऱ्यांना असणाऱ्या अडीअडचणी त्या जाणून घेण्याकरता व शेतकऱ्यांना ज्या शासनाच्या वतीने म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने असो की राज्य सरकारच्या वतीने असो की जिल्हा परिषदच्या वतीने याच्या योजना त्यांना देण्यात येतात, त्या योजनेची पुरेपूर माहिती हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। ती माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्याकरता आणि त्या अडचणीतून मार्ग कसा काढता येईल, निराकरण कसं करता येईल याकरता आम्ही जिल्हा परिषद बांध्यावर ही योजना आम्ही सुरू करत आहोत। मक्का आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मक्याची माग वाढलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक उपलब्धता नाही। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। महाराष्ट्र के नंदुरबार जिला अस्पताल की जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के स्थानांतरण की मांग को लेकर मेडिकल ऑफिसर्स एसोसिएशन और अन्य संगठनों ने जिला कलेक्टर डॉक्टर मिताली सेठी को ज्ञापन सौंपा। चिकित्सा अधिकारियों और संगठनों ने चेतावनी दी कि अगर उनका तबादला नहीं किया गया तो वो काम करना बंद कर देंगे। महाराष्ट्र राजपात्रित चिकित्सा अधिकारी संघ ने डॉक्टर लहाड़े के मनमाने आचरण और वित्तीय लेन देन की जांच कर दूसरे जिले में स्थानांतरण करने की मांग की। 24 दिन से ज्यादा समय बीत जाने के बावजूद कोई कार्यवाही नहीं की गई, जिससे चिकित्सा अधिकारियों का मनोबल गिरा है। शिकायतों के बावजूद डॉक्टर लहाड़े के खिलाफ कोई कार्रवाई न होना चिंता का विषय है। अगर 4 दिनों के भीतर कार्यवाही नहीं होती तो संगठन खाली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन करेगा और 24 फरवरी से 2 मार्च तक धरना देगा। अगर फिर भी कोई कदम नहीं उठाया जाता तो 3 मार्च से आवश्यक सेवाओं को छोड़कर काम बंद कर दिया जाएगा और 10 मार्च से अनिश्चितकालीन हड़ताल पर चला जाएगा। ज्ञापन में मैग्मो के अध्यक्ष डॉक्टर जर्मन सिंह पाडवी, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील वकलवी, साथ ही साथ सचिव डॉक्टर अजीत कोठारी और अन्य लोग शामिल रहे। नंदुरबार जिल्हा सर्व नर्सेस संघटना आणि डॉक्टर संघटना परत कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े हा भ्रष्टाचार आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या ह्यांच्यावर 1 महिना झाले, अजून सुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यांना जिल्ह्याबाहेर बदली सुद्धा करण्यात नाही आली। जर 2-3 दिवसामध्ये जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही तर आम्ही आंदोलन आणि काम बंद करण्याच्या रूपरेषेने आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लहाड़े भ्रष्टाचारी अधिकारी यांना जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी ही आमची नर्सेस संघटनाकडून विनंती आहे। दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली सेट्टी यांना मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षा लहाड़े यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। गेल्या
10 जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या 15 जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहे चारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे। तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे। त्याच्यामुळे महिना उलटूनही कारवाई न झाल्यामुळं आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे। दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालये, महिला रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये आम्ही 2-2 RH आणि काही PSC मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करणार आहोत आणि त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे 4 मार्च ते 9 मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि मेडिकल लिगल केस आहे ते सोडून आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंद राहील आणि तरीही नाही झालं तर 10 मार्चपासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व आरोग्य सेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारी वर्षा लहाडे यांची बदली होत नाही, त्यांच्यावरती शासन कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहील। आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत। आम्ही अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत। परंतु जर खराब प्रवृत्तीची एखादी अधिकारी आली तर ते सर्व म्हणजे वातावरण बिघडते, प्रशासन बिघडवते आणि जे काम करणारे लोक आहे त्यांना कामापासून प्रवृत्त करायला भाग पाडतात। आम्हाला आंदोलन करायची इच्छा नाही आहे कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत। आरोग्य सेवा ही खूप पवित्र मानली जाते, परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आळमुठेपणामुळे आम्हाला नाईलाजास्तव आमच्या जे बांधव आहे, आमचे जे कलिग आहे त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही आणि दिवसेंदिवस आमचं आंदोलन हे तीव्र होत जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करावी एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे। आज आम्ही सगळे वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि राज्य कर्मचारी संघटना, मॅग्मो संघटना, नर्सिंग संघटना आणि राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहे डॉक्टर वर्षा लहाडे त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याबद्दल आम्ही गेल्या 1 महिन्यापासून विविध याच्यातून आम्ही मागणी करतो आहे त्यांच्या जिल्ह्यातून बदली व्हावी यासाठी। तर त्यासंबंधी शासन स्तरावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहोत। तर आमचं मागणी अशी आहे की गेल्या 10 तारखेला आमच्या संघटनांकडून 10/1/2025ला एक पहिलं निवेदन दिलं गेलं होतं। त्यानंतर आम्ही मॅग्मो संघटना, नर्सिंग संघटना याद्वारे आम्ही 15/1/2025ला निवेदन दिलं होतं आणि आम्ही विनंती केली होती प्रशासनाला आणि शासनाला की या अशा भ्रष्टाचारी व्यक्तिमत्वाची चौकशी करून ताबडतोब या जिल्ह्याबाहेर बदली करावी। त्यानंतर दिनांक 17/1/2025ला विभागीय चौकशी स्थापन करण्यात आली आणि ती चौकशी समिती आल्यानंतर आमच्या ज्या तक्रारदार होते त्यापैकी तक्रारदारांनी त्याच्यात वैद्यकीय अधिकारी होते, तदर्थ वैद्यकीय अधिकारी होते, NHM भरतीमधले जे सफरर होते ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्या लोकांनी, तसेच नर्सिंगचे जे होते स्टाफ त्या लोकांकडून जे आर्थिक पिळवणूक झाली त्या लोकांनी त्या समितीसमोर आपले म्हणणे मांडले, गाऱ्हाणे मांडले। त्यानंतर आज जवळजवळ 1 महिना उलटून गेला आहे
मागच्या सत्राला चौकशी समिती येऊन गेली, परंतु आजची 17 तारीख आलेली आहे, तरी आजपर्यंत त्या चौकशी समितीचा रिपोर्ट वर शासन स्तरापर्यंत जाऊन त्याचा निकाल आजपर्यंत लागला नाही. आणि चौकशी करताना आमची अशी मागणी होती की ह्या अधिकाऱ्याला, जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहे, ते आजपर्यंत विविध प्रकारे दबाव तंत्र वापरून आमच्यातले जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना धमकावून चौकशी समितीसमोर जे लिहून दिलं आहे त्याच्याविरुद्ध ते बोलावं असं धमकी देत आहेत. आणि त्यांचे जे हस्तक आहेत त्या ऑफिसमधले, त्या हस्तकांकडून ते बोलवण्यात येते आणि तिथं धमकी देऊन खोट्या पोलीस केसेससुद्धा नोंदवल्या जात आहेत. तर अशा पद्धतीने जर ह्या म्हणजे आरोग्य सेवेत अशा प्रकारे जर वातावरण असेल आणि असा अधिकारी आपल्या याच्यात असेल तर आमचं मानसिक म्हणजे जे काम करण्याची जी मानसिकता आहे ती खराब झाली सगळ्या कर्मचाऱ्यांची. तर आमची शासनाला आणि प्रशासनाला हीच विनंती राहील की अशा दडपशाही करणाऱ्या आणि छोट्या मोठ्या गोष्टींवर म्हणजे लोकांना बोलावून आणि धमकावून आणि खोट्या पोलीस केसेस नोंदवून जर अशा गोष्टी करत असतील तर अशा अधिकाऱ्याला ताबडतोब या जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं पाहिजे, जेणेकरून या जिल्ह्याचं आरोग्यासंबंधीचं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं राहील आणि लोकांना आरोग्य सेवा उत्तम प्रकारे दिल्या जातील. कारण आजपर्यंत माझं स्वतःचं उदाहरण घ्या, मला 25 वर्ष झालेले आहे. आजपर्यंत जेवढे सिव्हिल सर्जन आलेले या जिल्ह्यामध्ये त्या सिव्हिल सर्जनांसोबत आमच्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही या जिल्ह्याला कुपोषणाचा विषय असेल किंवा सिकल सेलचा विषय असेल किंवा कोविड, सगळ्यात मोठा विषय कोविड, याचं नाव आज कोविडमध्ये नंदुरबार जिल्ह्याचं नाव अग्रणी आहे. जे आपण कोविडचा विषय होता की आपल्याकडे जे ऑक्सिजन प्लांट तयार केले गेले किंवा त्यांना ज्या पेशंटला सेवा दिल्या गेल्या त्या आपल्या याच्यावर दिलं गेलं की जे कोऑर्डिनेशन होतं सिव्हिल सर्जन आणि कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, त्या कोऑर्डिनेशनमुळे आपण एवढा मोठा कोविडचा जो नंदुरबार से सी न्यूज संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। परभणी में जिंतूर तहसील के भोसी गांव में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के मौके पर विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए। इस कड़ी में सुबह 8 बजे पालकी समारोह का आयोजन किया गया, जबकि 20 फरवरी को शाम 8 बजे माननीय दत्ता पोडले पाटिल का व्याख्यान रखा गया। भोसी में आयोजित पालकी समारोह धूमधाम के साथ मनाया गया, जिसमें ताल मृदंग की गूंज और भव्य शोभा यात्रा ने वातावरण को और उत्साही बना दिया। राम मंदिर से शुरू हुई इस यात्रा में भजन मंडली, महिलाएं, युवा और बुजुर्ग सभी शामिल हुए। मार्ग में सैकड़ों नागरिकों ने शिवराय को नमन किया, पोवाड़ों के साथ ऐतिहासिक यादें ताज़ा की। बता दें कि युवाओं ने भगवा ध्वज लहराते हुए जय भवानी जय शिवाजी के नारे लगाए। सभी नागरिकों से अपील की गई कि वो 20 फरवरी को शाम 8 बजे दत्ता पोडले पाटिल के व्याख्यान कार्यक्रम में जरूर उपस्थित रहें। परभणी से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।